हॅलो अमोल आणि निशान ना अमोल अमोल आणि हा हे भाया गोलंदाज यश भाई वेदांत असू दे एवढा कळला तरी हा पहिला चेंडू वाईड +4 म्हणजे एकूण 5 धावा. पहिलाच चेंडू अतिरिक्त फेकतोय वेदांत. चार पहिला चेंडू अतिरिक्त फेकतोय आणि 5 धावा जमा केले जात आहेत त्या. आकोड पद्धतीचा चेंडू पंचांकडे दाद मागितले जाते. पंच वाईडची खूण करतायत. 1 बाउन्सचा इशारा पण स्क्वेअर लेग पंचांचा येतोय. अतिरिक्त चेंडू फेकला जातोय म्हणजे दुसरा सुद्धा अतिरिक्त चेंडू फेकतोय. एक अतिरिक्त धाव जमा होते. अमोलला अजून आपलं खातं खोलायचंय. बिनबाद 600 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू असेल सुरेख फटका उडवलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपू शकेल का परंतु देवदिता आणि निरांगार फाडण्यात अशी त्या खेळाडूची गत झाली. म्हणजे साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅच म्हटलं जातं आणि प्रत्येक झेल हा महत्वाचा असतो. कारण येणारी फलंदाजी अमोलची कशा प्रकारची असेल हा झेल नंतर सांगून जाईल. कारण साधा सोपा झेल होता. सुरेख फटका आडव्या वेटने उडवलाय चेंडू. आउट ऑफ पार. षटकार. निशांच्या बॅट मधून ज्या प्रकारची फलंदाजी त्याने मागच्या सामन्यामध्ये केली होती त्याची पुनरावृत्ती आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करतोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. हल्ला चढवला जातोय तो मात्र वेदांत वरती. वेदांत कुठेतरी महागडा ठरताना दिसतोय पहिल्या वहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तेराशे धावसंख्या बिनबाद 13. सुरेख सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. हा सुद्धा फुलटाच प्रकारचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय नोचा. उघडा डोळे बघा नीट. चेंडू असेल फ्री हिट. सुरेख फटका दोन्ही स्टाईलने येतोय.
खणखणीत चौकार. म्हणजे अमोलला जे जीवदान मिळलंय त्याचा योग्य फायदा करून घेतला जातोय. अठराशे धावसंख्या धावफलकर उभी केले. बिनबाद 18. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय वेदांत आणि हल्ला चढवला जातोय तो मात्र अमोल आणि निशांच्या माध्यमातून. सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन केलं जातंय. 2-2 1-1. इथं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जात आहेत त्या अमोलच्या संघाला बसतोय पहिला धक्का. कमबॅक करतोय वेदांत. अमोल सारखा मोठा मासा गळाला लावला जातोय इथं. बॅक टू द पॅव्हेलियन अमोल. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. अतुल एक जीवदान दिलं होतं मात्र इथं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत वेदांतकडून अमोलच्या. आणि अमोलची खेळी संपुष्टात येते. वन डाऊन साठी ज्यांना प्राचारण केले जाते ते अतुल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 5 बॉल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल वेदांत. समोर फलंदाज अतुल. एक अनुभवी फलंदाज आपल्याला मैदानासाठी ज्यांना डाऊनसाठी पाचारण केलं जाते ते अतुल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. सुरेख फटका येतोय अतुल यांच्या बॅट मधून. चेंडू घेईल का सीमा रेषेचा वेध आणि वन बाउंड जातोय चौकार. म्हणजे काय अनुभव असतो हे या फलंदाजांकडून नक्कीच शिकावं. सुरेख फलंदाजी पहिल्या चेंडूवरती घणाघाती पार केला जातोय त्यांच्या माध्यमातून आणि खणखणीत येतोय चौकार स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. दोन नो टाकल्याने थांबा 2 नो घेतले ना. एक नो वाढव फक्त. थांब एक बॉल बाकी आहे. हा काउंट करायचं. एक नो प्लस रन काउंट कर. नाही थांबा होईल करणार. नो नाही पकडलाय. 4 25 जण. दोन मिनिटं पंच जरा. तो एकच राहील पहिलं बरं फक्त नो प्लस 1 तो. पाच झालं. नाही थांबा ते बरोबर झालं.
सामना सुरू करायचा आहे. 23 झाले. ओके सर. शेवटचा चेंडू घेऊन येईल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. धावसंख्या होती 23. एका गाड्याच्या मोबदल्यात 23. थोड्याशा तांत्रिक अडचणींमुळे सामना थांबला होता. पुन्हा एकदा मैदानावरती सुरेख फटका येतोय, झेल उडतोय आणि अजित कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या ओंजळीमध्ये झेल टिपतोय. एका चौकाराच्या साहाय्याने 4 या धावसंख्येवर अतुल यांना माघारी परतावं लागतंय. झेल बांधवून तंबूच्या दिशेने परतताना दिसताय अतुल. संघाला बसतोय दुसरा धक्का. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात प्रेम. तर त्याच्या समोर सलामीवीर निशांत. सुरेख फलंदाजी आतापर्यंत आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. 2 गडी बाद 23 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम एक अनुभवी असे गोलंदाज आपल्याला पहिला चेंडू प्रेम यांचा दुसऱ्या षटकातील सुरेख फटका आडव्या बॅटने मारलाय. चेंडू होईल का सीमारेषे बाहेर. इथं पण झेल सोडला जातोय. साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडला जातोय. एक जीवदान दिलं जातंय ते मात्र साधा सोपा झेल सोडला जातोय. धाव संख्या 24. मयूर स्ट्रायगेंडच्या दिशेने तर गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. प्रेम टू मयूर असं समीकरण आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. स्लोअर पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू. इथं मात्र मयूरच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, परिणामी चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या स्थिरावलेले पाहायला मिळते. 2 गडी बाद 24. पुढील याचा चेंडू इथं मात्र हलक्याच ढकलला जातोय. पॉइंटच्या दिशेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. तेवढ्या ताकदीचं जरा चूकफेकी झाली असती तर निश्चितच मयूरला माघारी परतावं लागलं असतं. परंतु मयूर आपल्या डगआउट क्रीजवरती सुरक्षित पाहायला मिळतोय. प्रेम यांची सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते. स्लोवर पद्धतीचे चेंडू त्यांच्याकडून नक्कीच पाहायला मिळत आहेत. बॉलिंगमध्ये सुरेख फटका. इथं मात्र
मयूरची बॅटची कडा घेऊन चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातात. मयूरला आल्या पाली माघारी परतावं लागतंय डगआउट मध्ये, तर त्याची जागा घेण्यासाठी एक नवोदित फलंदाज यश. जितूचा सुरेख झेल पाहायला मिळतोय आपल्याला यश त्यांच्या मागे. यश नवीन फलंदाज. जितू सुरेख एक झेल टिपला. प्रेम यांचा पुढील चेंडू, हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू, पॉइंटच्या दिशेला चेंडू कटवलाय. एकच धाव घेतली जाते निशांत आणि यशच्या माध्यमातून. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 25 वरती. तीन गडी बाद 25. दुसरे षटक हे प्रगतीपथावर. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत प्रेम यांच्या माध्यमातून आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळते. नक्कीच आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी नक्कीच केला जातोय. इथं मात्र चाकवा दिला जातोय तो निशानला. सुरेख दोन षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. खरोखरच म्हणजे काय अनुभव असतो हे प्रेम यांनी दाखवून दिलं. एवढी वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत. खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण समोर 2 यंग फलंदाज असताना त्यांनी जी गोलंदाजी केली एखाद्या नवोदित खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी प्रेम यांची नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. अनुभव काय असतो ते ह्या अनुभवी गोलंदाजांकडून नक्कीच शिकावं अशी गोलंदाजी. नंददीप तांबे आपल्याला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळत आहेत. तर समोर फलंदाज एक नवोदित फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो यश. यश कशा प्रकारचं यश प्राप्त करून देतो आपल्या संघासाठी ते पाहायचंय की षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच यशच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नंददीप तांबे गोलंदाजी एंडवर 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन ओव्हर द विकेटचा मारा करतील. यश याच्यासाठी यश खेळण्यासाठी नक्की सज्ज असेल. सुरेख चेंडू आपल्या फॉलोथ्रीमध्ये फेल्ड केला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये फेल्ड केला जातोय चेंडू. चेंडू निर्धाव होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार देतोय यश. निशांत धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिला जातोय यश कडून, कारण यश धावला असता तर नक्कीच एक गडी धावचित झाला असता, परंतु दोन्ही गडी आपल्याला क्रीजवरती सुरक्षित पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी एंडवर नंदादीप परत एकदा 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन ओव्हर द विकेटचा मारा. एक फटका येतोय, पॉइंटच्या डोक्यावरून मारला जातोय चेंडू. निश्चितच चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. यशच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. चौकाराच्या साहाय्याने 29. यशा बॅट मधून खणखणीत येतोय चौकार. तांबेंवरती हल्ला चढवला जातोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव गेला होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती कडक प्रहार केला जातो आणि चौकार खेचतोय तो यश. नंदादे पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर सज्ज होत आहेत. तर समोर फलंदाज यश. हा सुद्धा एक फटका. या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र गचा थ्रो होतोय थोडासा जितू कडून. एकच धाव. 30 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात.
बॉलिंग तांबे तांबे गुड बॉलिंग तांबे पुढील चेंडू नंदादीप खेळण्यासाठी सज्ज, हुक करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. यष्टन मागे जितू आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय नंदादीप कडे. तांबे पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत प्रेमने ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी नंदादीप तांबे यांच्याकडून नक्कीच पाहायला मिळते. दोन युवा फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात, निशांत आणि यश. हा सुद्धा सूर एक चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू, विकेट किपरला सुद्धा चेंडू चाकरावून जातोय. नक्कीच कमबॅक करतोय नंदादीप. दुसऱ्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकतोय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. दोन्ही युवा फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात, निशांत आणि यश. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. एक धाव मात्र दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केली जाते. फेकी येईपर्यंत निश्चितच तांबे बॉलिंग तांबे षटकाची सांगता होते. तीन गडी बाद 31 अशी धावसंख्या धावफलकर पाहायला मिळेल. अक्षय संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय अक्षय, तर त्याच्या समोर सलामीवीर निशांत. सुरेख फटका येतोय, फुल टॉच चेंडू उडवलाय, आउट ऑफ पार, षटकार. या षटकाराच्या साहाय्याने नक्कीच धाव संख्येत भर पडते. धाव संख्या पोहोचते 37 वरती. सुरेख फलंदाजी आतापर्यंत निशांचे पाहायला मिळते. मागच्या गोलंदाजीवर तांबेंच्या 2 चेंडू निर्धाव गेले होते, त्याला मात्र आता पुरेपूर फायदा घेतला जातोय फुल टॉच चेंडूचा आणि चेंडू पाठवला जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पुढील चेंडू असेल अक्षयचा. बॉलिंग रे बॉलिंग 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 धाव संख्या पोहोचते 37 वरती. 3 गडी बाद 37. अक्षयाचा पुढील चेंडू असेल खेळण्यासाठी सज्ज असेल निशांत. अक्षय टू निशांत असं समीकरण आपल्याला मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतंय. निशांतला एक जीवदान दिलं गेलं होतं आणि जीवदानाचा पुरेपूर आपल्या संघासाठी फायदा करून देतोय तो निशांत. सुरेख फलंदाजी आतापर्यंत. हा सुद्धा सुरेख चेंडू आणि इथं मात्र गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय हेमंत कडून. चेंडू अडवला असता तर निश्चित 3 धावा अडवल्या गेल्या असत्या, परंतु एक्स्ट्रा 3 धावा दिला जात आहेत म्हणजे चौकार जातोय. धाव संख्या पोहोचते 41 वरती. 41 3 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या
प्रथम फलंदाजी करताना सहा नाही 9 बॉल आहे 3 बॉल झाले 3 बॉल झाले. धावसंख्या 41. 3 गड्यांच्या मोबदल्यात पुढील चेंडू अक्षयचा खेळण्यासाठी सज्ज निशांत. हा स्क्वेअर चेंडू पंच दुनिया समांतर करून वाईडची गुण करतायत. अवंतरच्या धावून संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 42 वरती. 3 गडी बाद 42 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न फसतोय. चेंडू वाईड बॉल म्हणून नोंद केली जाते. पुढील चेंडू असेल अक्षयचा खेळण्यासाठी निशांत. हा स्लोअर पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने उडवलाय. चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा घेतला जातोय निशांतच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 48. 3 गडी बाद 48 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी करतोय आतापर्यंत निशांत. हल्ला चढवला जातोय तो मात्र अक्षयवरती. अक्षय टू निशांत असं समीकरण आपल्याला मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 48 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. हा सुद्धा सुरेख चेंडू उडवायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. विकेट किपर अजित यष्टन मागे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव म्हणून गणना केले जाते स्कोर बुक वरती. 5 बॉल झाले 5 बॉल 48 झाला. 48ची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक हे प्रगतीपथावर असताना चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन यायला अक्षय समोरा फलंदाज. इथं मात्र झेल उडतोय. 2 क्षेत्ररक्षक घेत आहेत झेलच्या मध्ये. झेल काय टिपू शकत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2च धावा घेतल्या जातात आणि इथं मात्र अर्धशतक फलकावर लावलं जात आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी गाप 50 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 4 ओव्हर 50 4 ओव्हर 50. संघाच्या वतीनं 5वं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात अजित. त्याच्या समोर यश. अजित टू यश असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या हाणामारीचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज देतात ते पाहायचंय. अर्ध विकेटचा मारा असेल अजित. याचा खेळण्यासाठी सज्ज असेल यश. क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना यश. स्क्वेअर चेंडू पहिलाच अतिरिक्त चेंडू फेकतोय. 1 धाव जमा होते. धाव संख्या होते 51. 3 गड्यांच्या मोबदल्यात 51 अशी धावसंख्या धावपालकर पाहायला मिळते. अजित कुठेतरी आपली लाईन लेग भटकटताना दिसतोय. पहिलाच चेंडू अतिरिक्त फेकतोय. हा सुद्धा आकुड पद्धतीचा चेंडू उडवलाय. झेल होईल का आणि झेलाचं रूपांतर होतंय चौकारामध्ये. नक्कीच हा चेंडू अडवला असता तर 3 धावा नक्की वाचवल्या असत्या
परंतु या 3 धाव वाचवताना चौकार जातोय, 1 बाउन्स चौकार. यशच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 55 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 55. तीन गडी बाद 55. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान यश आणि निशांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी देतायत हे पाहायचंय. हा सुद्धा सूर, एक चेंडू उडवलाय, स्क्वेअर लेखला जातोय खणखणीत षटकार. पंच हात उंचावून षटकारची खूण करतायत. सुरेख फलंदाजी आपल्याला यशच्या माध्यमातून पाहायला मिळते. हल्ला चढवला जातोय अजित वरती. पहिला चेंडू अतिरिक्त फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार. 61. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या उभारी घेताना दिसते आपल्याला. नेहरू नगर किंग संघाचा संघनायक आणि LL44 संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. या सामन्यानंतर लगेच तुमचा सामना होईल. नेहरू नगर किंग आणि LL44. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला जातोय आणि पुरेपूर फायदा घेतला जातोय. या सुद्धा चेंडू उडवलाय. हा चेंडू सुद्धा षटकारासाठी. खाऊ कॉर्नरच्या दिशेने येतोय खणखणीत षटकार. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. पासष्ट. आता येतोय खणखणीत चौकार, म्हणजे हल्ला चढवला जातो अजित वरती. अजित शॉर्ट पिच प्रकारचे बॉल फेकतोय आणि युवा फलंदाज आपल्याला यशच्या माध्यमातून धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. 1 षटकार 2 चौकार असं 14 अशी धावसंख्या त्याच्या खात्यावर जमा आहे. धावसंख्या पोहोचते 65 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 65 अशी धावसंख्या. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवर सुद्धा हल्ला चढवला जाईल का? हा सुद्धा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू उडवलाय. चेंडू आउट ऑफ पार. षटकार, खणखणीत षटकार. दुपारच्या रसरशीत उन्हात चालू असलेला सामना. अजित वरती हल्ला चढवला जातोय. नक्कीच अजित कुठेतरी आपली लाईन लेग भटकताना दिसतोय. पहिला चेंडू सर फेकल्यानंतर बाकीच्या सर्व चेंडूवरती चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते यशकडून. म्हणजे यशला लॉलीपॉप सारखे चेंडू दिले जातात आणि चेंडू सरळ आउट ऑफ पार्क होत आहे षटकार चौकारासाठी. नक्कीच आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 71 वरती. ज्या प्रकारची गोलंदाजी प्रेम आणि तांबे यांनी केली होती, मात्र हे शेवटचे 2 गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसत आहेत. हा चेंडू सुद्धा जातोय चौकारासाठी. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 75 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 75 अशी धावसंख्या होती. ज्यावेळी प्रेम गोलंदाजी करत होती त्यावेळी धावसंख्या मात्र आटोक्यात होती. मात्र आता अजित कुठेतरी महागडा ठरतोय. सर्व चेंडू हे त्याने आतापर्यंत त्याच्या षटकामध्ये 25 धावा बहाल केल्यात त्यांनी. हा चेंडू सुद्धा उडवण्याचा प्रयत्न होता. लक्ष्मण याचं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आणि या चेंडूवर जिथे 1 धाव झाली होती तिथं 3 धावा बहाल केल्या जात आहेत त्या यश आणि 3-3 78. ती चेंडू मध्ये 78 धाव केल्यात आणि 79 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते.
यश आणि निशांची सुरेख फलंदाजी पाहिलं. शेवटच्या षटकात तर यशने धुवाधार फलंदाजी करत आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. खरंच यशचं कौतुक करावं तेवढं थोडंच. जारती प्रेम यांनी गोलंदाजी केली होती आणि रोखलं होतं, मात्र यश आणि शेवटच्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. अजित वरती हल्ला चढवला गेला आणि या षटकामध्ये 28 दिले ना. LL 44 संघाचा संघनायक आणि नेहरू नगर किंग संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर तुमचा लगेच सामना होईल.
सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते अक्षय आणि जितू. हा हा बरोबर. अक्षय पंचाचा इशारा होतोय. सामन्याला सुरुवात होतोय. 79 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते अक्षय आणि जितू. सुरेख पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. पंच हात उंचावून षटकाराची खूण करतायत. पहिल्याच चेंडूवरती खणखणीत षटकार खेचतोय आणि आपला आक्रमक इरादा पक्का करतोय अक्षय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. पॉवर प्लेचं पहिलं वैलं षटक हाताळताना दिसताय विश्वास, ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. मात्र आता अक्षयच्या माध्यमातून त्यांच्यावरती हल्ला चढवला जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून आपलं खातं खोलतोय. संघाला 6 धाव मिळवून देतोय. बिनबाद 600 धावसंख्या. 79 धावांचा पाठलाग करताना नेहरूनगर स्ट्रायकर्स ना पहिला दुसरा चेंडू असेल. पहिल्या षटकातील खेळण्यासाठी सज्ज असेल अक्षय. सुरेख फटका. हा चेंडू सुद्धा उडवलाय 1 बाउन्स चौकारासाठी. 2 चेंडूवरती सलग 1 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने 10 बिनबाद 10 धावसंख्या. धावफलकार उभी करतोय. नाव सांगा तुमचं. अभिजित यांच्याकडून अक्षयसाठी जर ही मॅच विन केली तर 1000 रुपयांचं 2000 रुपयांचं पारितोषिक घेते. धन्यवाद अभिजित सर. पुढील चेंडू असेल विश्वास यांचा. खेळण्यासाठी सज्ज असेल अक्षय. अक्षय टू विश्वास असं समीकरण आपल्याला मैदानावर ते पाहायला मिळत आणि इथं मात्र कमबॅक करताना दिसतात ते विश्वास. कारण अनुभवी गोलंदाज काय म्हणलं जातं त्याची ख्याती करून देत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती बॅटची कडा घेऊन अक्षय गिरीश यांचा सुरेख झेल टिपला जातोय. तिसऱ्या क्रमांकासाठी हेमंत. इथं मात्र विश्वास कमबॅक करताना दिसत आहेत आपल्याला. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती एकच पैलू खेळाडू अक्षय ला माघारी परतावं लागतंय झेल बांधून. गिरीश यांचं पाहायला मिळतंय. यष्ट्यांच्या मागे सुरेख यष्टी रक्षण. सुरेख झेल टिपला आणि अक्षयची खेळी संपुष्टात आली. सुरेख गोलंदाजी कमबॅक करताना दिसत आहे विश्वास. पहिलं वैलं पॉवर प्लेचं षटक हाताळत आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 10 अशी धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते. एक जुना जाणता खेळाडू हेमंत आपल्याला तिसऱ्या क्रमांकासाठी. ओके सर. पंचांचा इशारा येतोय सोरचा. दोन्ही हात समांतर करून वाईड चिकोण करतायत. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 11 ना 11 वरती. पहिलं वैलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसत आहेत विश्वास. तिसऱ्या चेंडूवरती अक्षय सारखा मोठा मासा गळाला लावला होता. त्यांची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज आपल्याला हेमंत पाहायला मिळतोय. हेमंतच्या हलकेच बॅटची कडा घेऊन एक धाव घेतली जाते.
सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 11 धावा या षटकामध्ये वसूल केल्या त्या एकट्या. इथं मात्र जेतूला चकवतोय चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. या मागे गिरीश आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय विश्वास यांच्याकडे. आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसत आहेत विश्वास. धावसंख्या पोचते ती 12 वरती. सुरेख क्षेत्ररक्षण आणि 2 चेंडू सलगचे निर्धाव फेकताय. षटकाची सांगत होते. पहिल्या वहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 गडी गमावून 12 धावसंख्या धावपालकार उभी केले. 79 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय नेहरू नगर स्ट्रायकर संघ. निशान ना निशान निशान संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय निशांत. तर त्याच्या समोर हेमंत. एक गणागती असा नेहरू स्ट्रायकर संघाचा आक्रमक फलंदाज. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. सुरेख क्षेत्ररक्षण. 3 धावा नक्कीच वाचवल्या जातात आपल्या संघासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय थर्ड मॅनच्या दिशेला. एकच धाव घेतली जाते या चेंडूवरती. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 13 वरती. 1 गडी बाद 13 धावसंख्या. निशान याचा पुढील चेंडू. सुरेख चेंडू उडवलाय. इथं मात्र झेल सोडला जातोय यश कडून. या 2 धावा. एक साधा सोपा झेल सोडला जातोय. जेतूच्या बॅट मधून येतोय खणखणेश. हा 7 धावा. चेंडू असेल फ्रीट. उघडा डोळे बघा नीट. चेंडू आहे फ्रीट आणि समोरा फलंदाज जेतू. हल्ला चढवला जातोय तो मात्र आता निशांत वरती. ज्या प्रकारचे फलंदाजी निशांतने केली होती त्याच प्रकारचे फलंदाजी आपल्या संघासाठी जेतू करतोय. रेडच्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव घेतली जाते. तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 23 वरती. 1 गडी बाद 23 अशी धावसंख्या. नेहरू नगर स्ट्रायकर संघ. आता मग स्ट्राईक वरती दिसतोय तो हेमंत. एक अनुभवी असा फलंदाज नेहरू नगर स्ट्रायकर संघाचा. पुढील चेंडू निशान. सुरेख फटका येतोय. धावसंख्या पोचते 24 वरती. 1 गडी बाद 24. शेवटचा चेंडू ना 2. हा 1 निशांत गोलंदाजी एंडवर. समोर फलंदाज जेतू. जेतू तू निशांत असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू उडवला आरपार. षटकार.
या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 30 ना 30 वरती. हल्ला चढवला जातोय निशांत वरती. ज्या प्रकारची फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी तू करताना दिसतोय आपल्याला. उडवलाय चेंडू आर पार. षटकार. कुठेतरी आता मात्र महागडा ठरताना दिसतोय निशांत. चेंडू आहे फ्रेट. उघडा डोळे बघा नेट. चेंडू आहे फ्रेट आणि समोर फलंदाज जेतो. नो प्लस 5 हा. हो म्हणजे 5 चौकार पाहायचं. किती आले? 35 झाले ना. 35 5 5 बॉल 35 एका गाड्याच्या मोबदल्यात 35. 79 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय नेहरू नगर. स्ट्रायकर संघ सुरेख फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जितूच्या माध्यमातून गोलंदाजी एंडवर निशांत समोर फलंदाज जितू. चेंडू फ्रेटचा उडावलाय. चेंडू 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 हा सुद्धा चेंडू आउट ऑफ पार. षटकार. अरे जितू मस्त. विकेट टाकू नकोस. लागले पाहिजे. हा 47. हेमंत बसते. हेमंत वाईड आहे. वाईड आहे. वाईड आहे. हेमंत दिवस नको. गोलंदाज पुढील चेंडू मयूरचा. सुरेख फटका येतोय. स्क्वेअर लेगला ढकलला जातोय चेंडू. एकच धाव घेतली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 48 ना 48 वरती.
मयूर याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज सलामीवीर जितू अजूनही क्रीजवरती सुरक्षित आणि घणाघाती फलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू मयूरचा खेळण्यासाठी सज्ज जितू पॉइंटच्या दिशेला ढकललाय चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज एका धावाने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 49 वरती. नाही नाही एक गडी बाद 49. ये 14 बॉल 30 ला पाहिजे. डेड बॉल. हेमंत 14 बॉल 30 पाहिजेत. हेमंत 14 बॉल 30 पाहिजे. आंध्रे 14-30. एक गडी बाद 49 अशी धावसंख्या धावपालकावर उभी केले. एकच धाव. धावसंख्या पोहोचते 50 वरती. हा? हो पुढील चेंडू मयूर याचा आधी कोणातरी पाठव सांग की 12-28 पाहिजे. पाणी घे 12-28 पाहिजे सांग. जा श्रीकांत सांग 12-28 पाहिजे. बारा चेंडू 28 धावा. धावसंख्या पोहोचते 51 वरती. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि या 12 चेंडूंवरती 28 धावांची गरज असेल ती नेहरू नगर स्ट्रायकर संघाला. सलामीवीर जेतो अजूनही क्रीजवरती सुरक्षित फलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय अमोल. ना 12 चेंडू 28 धावा. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. दोन्ही संघ हे तुल्यबळ. नक्कीच हा सामना रंगतदार होईल यात काही शंका नाही कारण 12 चेंडू 28 धावा. इथं मात्र स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू. जितूला फसवलं जाते. चेंडू निर्धाव म्हणून गणना केली जाते. स्कोर बुक वरती जसजसं चेंडू कमी होत आहेत तस तसे धावांचा हा चेंडू बॅटच्या रडांमध्ये. चेंडू आउट ऑफ पार. षटकार.
नक्कीच पहिला चेंडू निर्धाव घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र छक्का मारतोय तो म्हणजे जितू आणि संघाचा तारणहार ठरतोय का जितू ते पाहायचंय. नक्कीच जितूची बॅटिंग ही अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. आपलातून फलंदाजी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय जितूच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार ठोकला जातोय. किती 22 ना. 10 चेंडू 22 धावा. खणखणीत देतोय दुसरा षटकार जितूच्या बॅट मधून. आज 9 चेंडू 16 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 9 चेंडू 16 धावा. 9 चेंडू 16 धावा. ज्या प्रकारची फलंदाजी यश आणि निशांतने केली त्याच प्रकारच्या फलंदाजी करताना आपल्या पाहायला मिळतोय जितू. सुरेख फलंदाजी आतापर्यंत त्याने सुरेख फलंदाजी आपल्या संघाचा तारणहार ठरतोय का जितू ते पाहायचंय. हा सुद्धा त्याच्या बॅटच्या रडार मध्ये सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकतोय तो म्हणजे जितू. सुरेख फलंदाजी आतापर्यंत पार न फेडणारी फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या कुठं होती आणि कुठं नेऊन ठेवली धावसंख्या जितू याने. जितूच्या फलंदाजावरती डगआउट मध्ये सर्व सहकारी खुश जितूचे, कारण जितूची फलंदाजी आक्रमक शैलीची होती. आठ बॉल 10, 8 चेंडू 10 धावा. 8 चेंडू 10 धावा. सामना काय होतंय काय बिघडतंय पाहायचंय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूंवरती 10 धावांची गरज नेहरूनगर स्ट्रायकर संघाला. हा चेंडू सुद्धा उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्लोअर पद्धतीत 5वा चेंडू. इथं मात्र जितूला फसवलं जातंय. चेंडू जातोय निर्धाव. गिरीश आपलं काम पूर्ण करतोय यष्ट्यान मागे. चेंडू सुपूर्त केला जातोय अमोलकडे. दाना 7 चेंडू 10 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. संध्याकाळच्या सत्रातील हा सामना आणि इथं मात्र बाद होतोय तो म्हणजे जितू शेवटच्या चेंडूवरती. आणि आता मात्र 7 चेंडू 10 धावा. विजयाचं समीकरण असेल 7 चेंडू 10 धावा. काय होईल काय होईल, कारण क्रिकेट आम्ही सांगितल्याप्रमाणे अनिश्चिततेचा खेळ असतो. सामना रंगतदार होईल यात काही शंका नाही. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती 10 धावांची गरज असेल ती नेहरूनगर स्ट्रायकर संघाला. काय सामना. जितूने एक हाती मॅच फिरवली होती, परंतु जितूची विकेट गेल्यानंतर मात्र मैदानामध्ये डगआउट मध्ये शांतता पसरली. कारण जितू ज्या प्रकारची फलंदाजी करून माघारी परतलाय. 7 चेंडू 10 धावा. आता मात्र विचार विनिमय करावं लागेल. ते एजी टायगर ना दुसरं संघ घ्यायचंय. दादा बॅटिंगला कोण करतोय? श्रीकांत. श्रीकांत न्यू बॉलर. न्यू बॉलर कोण आहे? न्यू बॉलर
शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती 10 धावांची गरज आणि गोलंद 7 चेंडू 10 धावा 6 चेंडू 10 धावा विजयाचं समीकरण असेल 7 चेंडू आणि 10 धावा. श्रीकांत यांनी मारलं तर श्रीकांतचं लग्न फिक्स. श्रीकांतचं लग्न लगेच फिक्स. बायको तयार. 6 श्रीकांतने 1 शॉट मारावा. आम्ही 4 शॉट देतो त्याला. This is what you know, a very Ajit Abale is police should arrest Ajit Abale. Oh! 5 चेंडू 4 धावा. कणकणीत येतोय हेमंतच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या साने धाव संख्येत भर पडते. 75 ना. शाबाश. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अतुल यांचे. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी कम बॅक करताना दिसत आहेत अतुल. पुढील चेंडू असेल अतुल यांचा. सूर एक फटका येतोय. झेल होईल का? झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता झेल टिपला जातोय. अतुल यांचा कमबॅक म्हणावा लागेल. काय मॅच होते. हेमंत आपली विकेट. 3-4 ना. कंपल्सरी चेसिंगचे सामने. तीन चेंडू 4 धावा. विजयाचं समीकरण पहा. 3 चेंडू आणि 4 धावा. काय घडतंय काय बिघडतंय अतुल यांची सुरेख अतुल गोलंदाजी आपल्याला मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते. म्हणजे अनुभव काय असतो हे सुद्धा दाखवून दिलं जातंय अतुल यांच्या माध्यमातून. गोलंदाजीची धुरा सांभाळतायत. थांबा जरा थांबा. मॅच रडार मध्ये नंतर घ्या तुम्हाला काय बोलायचं ते नंतर बसून बोला. थांबा जरा. अरे रिवर्स मार ना भांडरे. बॉल भेटलेला तुला. दादा न्यू बॅट्समॅन कोण आहे दादा? लक्ष्मण नवीन फलंदाज. तर गोलंदाजी एंडवर अतुल पाहायला मिळतोय. लक्ष्मण तू सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अतुल यांची. काय गोलंदाजी काय गोलंदाज कम बॅक करतोय. थांबा जरा थांबा जरा. मॅच रडा. थांबा जरा. करूया मरुक अशी परिस्थिती पाहायला मिळते दोन्ही संघादरम्यान. 2 चेंडू 4 धावा. विजयाचं समीकरण कुठे नेऊन ठेवलंय अतुल यांची सुरेख गोलंदाजी. पुढील चेंडू कसा असेल पाहायचंय. हा चेंडू सुद्धा उडवलाय आणि इथं मात्र विजय होतोय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत अतुल यांची पाहायला मिळाली आणि 5व्या चेंडूवरती मात्र चौकार ठोकलाय तो आणि विजयश्री होतोय तो नेहरू नगर स्ट्रायकर संघ.